नमस्कार, तुम्हाला श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवत आहे साबुदाणा खिचडी। तुम्ही पण ही साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करून बघा। साबुदाणा खिचडीसाठी लागणारे साहित्य: मी हा शाबू 8 तास भिजून घेतलेला आहे। शाबू पण मस्त भिजलेला आहे। आता मिरची घेऊ, 2 बटाटे घेऊ। मी इथे 1 प्लेट शेंगदाणे घेतलेले आहे। कढईमध्ये टाकून एकसारखं मिक्स करत राहून भाजून घेऊ। आपले शेंगदाणे पण मस्त भाजलेले आहे। मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। बटाटा पण बारीक कट करून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल पण टाकून झालेलं आहे। त्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊ। त्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे। त्या मिरचीला एकसारखं मिक्स करत राहू। मिरचीचा खुडवा पण मस्त तळलेला आहे। आपण त्यामध्ये बारीक चिरलेला बटाटा टाकून घेऊ। त्या बटाट्याला पण एकसारखं मिक्स करत राहायचं। आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्यामुळे बटाटा लवकर शिजला जातो। आता त्या बटाट्याला एकसारखं मिक्स करत राहू। आता त्यावरती 5 मिनिट परात झाकून ठेवू। आपले 5 मिनिट झालेले आहे। आता परात काढून घेऊ। आता त्या बटाट्याच्या फोडीला एकसारखं मिक्स करून घेऊ। बटाट्याच्या फोडी पण व्यवस्थित शिजलेले आहे। आता परत त्याला एकदा मिक्स करून घेऊ। आता मिक्स करून झालेला आहे। त्यामध्ये आता साबुदाणा टाकून घेऊ। साबुदाणा पण टाकून झालेला आहे। आता आपण त्या साबुदाण्याला एकसारखं मिक्स करत राहू। साबुदाणा पण एकसारखा मिक्स करून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ। शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसर असला पाहिजे। आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्याला व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आपण त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ। जास्त मीठ टाकायचं नाही, कारण आपण आधी पण थोडं मीठ टाकलेलं आहे। त्यामुळं चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एकदा जर अशी साबुदाणा खिचडी केली तर सारखं करत राहाल। खूपच छान लागते ही साबुदाणा खिचडी। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आता मिक्स करून झालेला आहे। त्यावरती 5 मिनिट परत झाकून ठेवू। आता परत काढून घेऊ। 5 मिनिट झालेले आहे आपले। आता साबुदाणा खिचडी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। साबुदाणा खिचडी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। आता साबुदाणा खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा, ही साबुदाणा खिचडी कसली जबरदस्त झालेली आहे। ही साबुदाणा खिचडी नरम पण खूप झालेली आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे पहा, साबुदाणा खिचडी किती मस्त झालेली आहे। तुम्ही ही साबुदाणा खिचडी उपवासाला नक्की करून बघा। तुम्ही माझा रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद।